मित्रांनो, तुम्ही पाण्याने वेढलेली अनेक मंदिरं पाहिली असतील, पण कोकणात एक असं मंदिर आहे जिथे मूर्ती नाही तर एका पवित्र वारुळाची पूजा केली जाते. नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या देवभूमी कोकण या सिरीजच्या 6व्या भागामध्ये. मित्रांनो, आज मी आलोय मालवण मधील धामापूर येथील श्री सातेरी देवी मंदिर पाहायला आणि या मंदिराचं आध्यात्मिक रहस्य जाणून घ्यायला. मालवण पासून अवघ्या 15 किलोमीटरवर निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे धामापूर. भगवती देवी मंदिराच्या पायऱ्या चढून जाताना सर्वात आधी दर्शन होतं ते या सातेरी देवीचं. 475 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या या मंदिराचा इतिहास 16व्या शतकातील विजयनगर साम्राज्याशी जोडलेला आहे. या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे पाषाणाची मूर्ती नाही. कोकणात सातेरी देवीला नागकन्या असं मानलं जातं आणि ती वारुळात वास करते अशी श्रद्धा आहे. हे वारुळ म्हणजे सृजन शक्ती आणि सुपीकतेचं प्रतीक आहे. निसर्ग आणि मानवी श्रद्धा यांचा इतका सुंदर संगम तुम्हाला इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. हे मंदिर म्हणजे प्राचीन कोकणी स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. इथली शांतता इतकी विलक्षण आहे की धामापूर तलावाच्या लाटांचा आवाज आणि पक्ष्यांची किलबिलाट तुमच्या मनाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. हे मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही तर शांतता शोधणाऱ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.